नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगडचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांना नेहा पवार नावाच्या महिलेनं हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेनं आमदार पाटील यांना वारंवार व्हॉट्सअप कॉल करून त्यांना अश्लील छायाचित्र पाठवून 10 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी नेहा पवार नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. 19 सप्टेंबर 2025 पासून आमदार पाटील यांना या महिलेचे पुन्हा कॉल सुरू झाले. तिने पाटील यांना धमकी देऊन 10 लाखांची मागणी केली. तसेच पाटील यांना एका व्यक्तीचे बँक खाते क्रमांक, आधार कार्ड पाठवून त्याचे वडील आजारी आहेत, त्यांना पैशांची गरज आहे असं सांगून पैशांची मागणी केली. आमदार पाटील यांनी या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात नेहा पवार नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील हिरानंदानी इथं राहणारे शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार म्हणून चंदगड तालुक्यातून निवडून आले. निवडणुकीपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सअप कॉल आला होता, परंतु आमदार पाटील यांनी अनोळखी क्रमांक असल्यामुळे तो उचलला नाही. परंतु त्याच क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागल्यानं पाटील यांनी तो कॉल घेतला होता. फोनवर एका महिलेचा आवाज आला व मी तुम्हाला ओळखते, तुमच्यासोबत मैत्री करायची आहे, मी खूप सुंदर आहे, तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे असं ती आमदार यांना म्हणाले. पाटील यांनी कॉल कट करून त्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु ती वारंवार कॉल करून पाठी लागल्यामुळे अखेर पाटील यांनी तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. आमदार पाटील हे निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना त्यांना दुसऱ्या क्रमांकावर कॉल आणि मेसेज येऊ लागले. पाटील यांनी तो कॉल उचलला. महिलेचा आवाज आल्यानं त्याने तिचं नाव व पत्ता विचारला असता तिने स्वतःचं नाव नेहा पवार सांगून पत्ता देण्यास नकार दिला. आमदार पाटील यांना कॉल करून मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, तसेच तुम्हाला हवं ते देणार असं बोलून अश्लील चॅट करू लागले. आमदार पाटील प्रचारात असताना नेहा पवार नावाची महिला दररोज पाटील यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर अश्लील छायाचित्र पाठवू लागली. पाटील यांनी तिला नकार दिला असता तिने त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती.